अमजदभाई लातूर शहरामध्ये मागील अनेक काळापासून भटक्या कुत्र्यांचा प्रश्न उद्भवत आहे आणि मागच्या काळात लातूर शहरामध्ये एकावर भटक्या कुत्र्याने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची बाब समोर आली होती. तर त्यासंबंधी आपली काय प्रतिक्रिया आहे? भटक्या कुत्र्या संदर्भातला हा लढा मागील 2 वर्षापासून भटक्या कुत्र्यांचे बंदोबस्त करण्यासंदर्भात महानगरपालिकेला मी सतत पाठपुरावा करत आहे व भटक्या कुत्र्यासंदर्भात मला माझा लढा हे अविरत चालू होता. मागील कित्येक वर्षापासून यासाठी मी लढा देतोय. आज खरं तर माननीय सर्वोच्च न्यायालयाने असे आदेश दिलेत की भटक्या कुत्र्यांना तात्काळ दयामरण इंजेक्शन देऊन त्यांना संपवण्यात यावं आणि त्यांचा धोका तात्पुरता काय होईना पण ते कमी होईल. जे धोकादायक कुत्रे आहेत, मागील 1 आठवड्यापूर्वी आम्ही महानगरपालिकेलाही निवेदन दिलं. आमच्या प्रभाग खोरेगल्ली प्रभाग 9 मध्ये एका युवकाला भटक्या कुत्र्यांनी हल्ला करून गंभीर जखमी केलं होतं. असे बरेच प्रकरण मागील कित्येक वर्षापासून लातूर शहरात घडत आहेत आणि त्या संदर्भात आम्ही सतत पाठपुरावा करत होतो. पण मान्य सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला आहे त्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो. ते मान्य सर्वोच्च न्यायालयाचं अभिनंदन करतो. तात्काळ महानगरपालिकेने लोकप्रतिनिधींनी याची दखल घेऊन तात्काळ जे धोकादायक भटके कुत्रे आहेत त्यांचा शोध घेऊन त्यांना तात्काळ इंजेक्शन देऊन त्यांना संपवण्यात यावं आणि जे कुत्रे धोकादायक नाहीत, माननीय सुप्रीम कोर्टाने असंही म्हणलेले आहेत की जे कुत्रे धोकादायक नाहीत त्या कुत्र्यांना शेल्टर हाऊसमधून इंजेक्शन देऊन परत आणून त्याच प्रभागात त्याच भागात जिथून कुत्रे घेऊन गेले तिथं सोडण्याचं प्रयोजन होतं. पण आता तसं न करता तुम्ही त्याची नसबंदी करून तेच शेल्टर हाऊसमध्ये तुम्ही त्या कुत्र्यांना ठेवू शकता, त्यांना परत सोडण्याची गरज नाही असं सुद्धा त्या आदेशामध्ये माननीय सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे. त्यासाठी माझी मागणी लोकप्रतिनिधींना, महानगरपालिकांना, प्रशासनांना आहे की तात्काळ या सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची अंमलबजावणी करावी आणि सर्वसामान्य लोकांना होणारा त्रास तात्काळ थांबवण्यात यावा. या संदर्भात प्रभाग क्रमांक 9ची नगरसेविका तबस्सुम महेश शेख यांनी सातत्याने प्रयत्न केलेला आहे. तर त्यांनी भटक्या कुत्र्यासंदर्भात बऱ्याच उपाययोजना केलेल्या आहेत. लोकप्रतिनिधी आहेत आणि त्यांचं कर्तव्य आहे, ते करत आहेत. त्यांचं खरं तर अभिनंदन आहे, आम्ही त्यांचं अभिनंदन करतो. परंतु भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही मागील कित्येक काळापासून या भटक्या कुत्र्यासंदर्भात उपाययोजनेसाठी आम्ही लढत आहोत आणि आमच्यासाठी विकास कामासाठी, जनसामान्यांच्या सेवेसाठी कुणीही आमचं समर्थन मागत असेल, आमचं सहकार्य मागत असेल तर आम्ही त्यांच्यासाठी आहोत आणि खरंच चांगल्या काम करण्यालाही आमचं समर्थन आहे आणि पुढेही राहील. हा लोकांच्या जीवाचा अत्यंत गंभीर प्रश्न आहे भटके कुत्रे आणि त्याला सर्व लोकप्रतिनिधींना, सर्व प्रशासनाला माझी कळकळीची विनंती आहे की तात्काळ माननीय सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं पालन करावं आणि भटक्या कुत्र्यांच्या त्रासापासून लोकांना मुक्त करावं. धन्यवाद.